26 नागपंचमीचा भावाचा उपवास नेमका कधी आहे? भावाचा उपवास का केला जातो? भावाचा उपवास नेमका कसा करावा? हा एक पदार्थ चुकूनही खाऊ नका आणि चुकूनही करू नका या चुका, नाहीतर उपवासाचे पूर्ण फळ तुम्हाला मिळणार नाही. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. नागपंचमीच्या निमित्ताने जवळपास प्रत्येक घरामध्ये महिला अत्यंत श्रद्धेने आणि आनंदाने भावाचा उपवास करतात. पण हा भावाचा उपवास नेमका का केला जातो? या उपवासामागील पौराणिक कथा काय आहे? या दिवशी चुकूनही कोणता एक पदार्थ खाऊ नये, हातावर मेहंदी का काढतात, झोका का खेळला जातो आणि ज्या महिलांना भाऊ नाही त्यांनी हा उपवास करावा का? या सर्व प्रश्नांची सविस्तर शास्त्रधारित माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी मनापासून प्रार्थना करणाऱ्या आणि हा उपवास करणाऱ्या माझ्या सर्व मैत्रिणींनो, भावाच्या उपवासाच्या आणि नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. मैत्रिणींनो, यंदा 2026 मध्ये नागपंचमी पवित्र सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला साजरा केला जाणार आहे. या शुभ पंचमी तिथी सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी आली आहे. तसेच या सणाच्या आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी 16 ऑगस्ट 2026 रोजी भावाचा उपवास पाळला जाणार आहे. या दोन्ही दिवसांना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते. महिला हा उपवास आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, सुख समृद्धीसाठी आणि त्याच्यावर कोणतेही संकट येऊ नये या मंगल भावनेने केला जातो. श्रावण महिना हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक सणाचे स्वतःचे वेगळे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे. त्यामधील पहिल्या मोठ्या सणांपैकी एक सण म्हणजे नागपंचमीचा सण. हा सण नागदेवतेच्या पूजेसाठी समर्पित मानला जातो. भगवान शिवांच्या गळ्यात विराजमान असलेले वासुकी नाग, तसेच शेषनाग, तक्षक आणि इतर नागांचा सुद्धा उल्लेख आपल्या पुराणांमध्ये आणि धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतो. त्यामुळे या दिवशी नागांना देवी स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते. ग्रामीण भागामध्ये वारुळाची पूजा केली जाते, तर शहरांमध्ये नागदेवतेची प्रतिमा किंवा चित्राची पूजा केली जाते. दूध, लह्या, फुले, हळद कुंकू, अक्षता अर्पण करून नागदेवतेकडे संपूर्ण कुटुंबाचे रक्षण, सुख समृद्धी आणि संततीसाठी, कल्याणासाठी प्रार्थना केली जाते. परंतु मैत्रिणींनो, नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जाणारा भावाचा उपवास हा फक्त एक धार्मिक विधी नाही, त्यामागे एक अतिशय सुंदर पौराणिक कथा आणि बहिणीच्या निस्वार्थ प्रेमाची भावना दडलेली आहे. हा उपवास नेमका कसा सुरू झाला, त्यामागील कथा काय आहे आणि हा उपवास केल्याने कोणते पुण्य फळ मिळते, चला आता याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार सत्येश्वरी देवी आणि सत्येश्वर यांची कथा मैत्रिणींनो आता जाणून घेऊया. भावाच्या उपवासामागील एक अतिशय सुंदर आणि धार्मिक पौराणिक कथेनुसार पूर्वी सत्येश्वरी नावाची एक देवी होती. तिचा लाडका भाऊ होता सत्येश्वर. भाऊ बहिणीचे एकमेकांवर अफाट प्रेम होते. दोघेही एकमेकांशिवाय क्षणभरही राहू शकत नव्हते. परंतु नियतीला काही वेगळेच मंजूर होते. नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्येश्वराचा मृत्यू झाला. भावाच्या अचानक झालेल्या निधनामुळे सत्येश्वरीला अतिशय मोठा धक्का बसला. तिने त्या दिवशी अन्न पाणी ग्रहण केले नाही. भावाच्या आठवणीत ती दिवसभर रडत राहिली आणि ईश्वराची प्रार्थना करू लागली. रात्र झाली. दुःखाने व्याकुळ झालेल्या सत्येश्वरीला स्वप्नात तिचा भाऊ नागरूपात दिसला. सत्येश्वरीने त्या नागरूपाला आपल्या भावाचे स्वरूप मानून त्याची मनोभावे पूजा केली. तिची श्रद्धा, प्रेम आणि निस्वार्थ भावना पाहून नागदेवता प्रसन्न झाले. तेव्हा नागदेवतेने सत्येश्वरीला आशीर्वाद दिला. आजपासून जी बहीण मला आपल्या भावाच्या रूपात मानून श्रद्धेने पूजा करेल, उपवास करेल आणि आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करेल, तिच्या भावाचे मी सर्व संकटांपासून रक्षण करीन, त्याला दीर्घायुष्य, सुख आणि समृद्धी प्रदान करीन. म्हणूनच अनेक भागात नागपंचमीच्या आदल्या दिवशी महिला भावाचा उपवास करतात. या दिवशी नागदेवतेची पूजा करून आपल्या भावाच्या आरोग्य, दीर्घायुष्य आणि मंगल जीवनासाठी प्रार्थना केली जाते. मैत्रिणींनो, या कथेचा खरा सुंदर संदेश असा आहे की बहिणीचे आपल्या भावावरील निस्वार्थ प्रेम, श्रद्धा आणि प्रार्थना यांना आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व दिले गेले आहे. उपवासामागे केवळ अन्नाचा त्याग नसून प्रेम, विश्वास आणि कुटुंबाच्या कल्याणाची भावना आहे. आता प्रश्न असा पडतो की भावाचा उपवास केल्याने नेमके कोणते पुण्य फळ मिळते, कोणत्या महिलांनी हा उपवास करावा आणि ज्या महिलांना भाऊ नाही त्यांनी हा उपवास धरावा का? चला आता हे जाणून घेऊया. भावाचा उपवास केल्याने काय फळ मिळते? मैत्रिणींनो, आता एक अतिशय महत्वाचा प्रश्न येतो, तो म्हणजे
भावाचा उपवास केल्याने नेमके काय फळ मिळते, हा उपवास केल्याने आपल्या भावाच्या जीवनामध्ये कोणते शुभ परिणाम घडतात. नागपंचमीच्या आदल्या दिवशी श्रद्धेने आणि नियमपूर्वक केलेला भावाचा उपवास अत्यंत पुण्यदायी मानला जातो. असे मानले जाते की या दिवशी बहिणीने आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी केलेली मनापासून प्रार्थना नागदेवतेपर्यंत पोहोचते. नागदेवतेच्या कृपेने भावावरील सर्व संकट दूर होते, त्याला उत्तम आरोग्य लाभते आणि त्याच्या जीवनात सुख, शांती व समृद्धी नांदते. या उपवासाचे आणखीन एक महत्वाचे फळ म्हणजे भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी अधिक दृढ होते. केवळ रक्ताच्या नात्यापुरतेच नव्हे तर कुटुंबातील स्नेह, एकोपाही वाढावा अशी यामागील उपवासाची भावना आहे. श्रद्धेने केलेले व्रत मनाला संयम, सात्विकता आणि सकारात्मक विचारांची दिशा देते. म्हणूनच या दिवशी राग, वाद, कटू बोलणे, कोणाचा अपमान करणे किंवा मनात द्वेष ठेवणे टाळावे. मैत्रिणींनो, लक्षात ठेवा, उपवासाचे फळ केवळ अन्न न खाल्ल्याने मिळत नाही. उपवासाचे खरे फळ श्रद्धा, शुद्ध आचरण, सात्विक विचार, प्रामाणिक प्रार्थना आणि ईश्वरावरील विश्वास यामुळे मिळते, अशी आपल्या धर्माची शिकवण आहे. याच कारणामुळे या दिवशी अनेक महिला सकाळपासून नागदेवतेचे स्मरण करतात, पूजा करतात आणि आपल्या भावाच्या सुखी, निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी मनोभावे प्रार्थना करतात. पण मैत्रिणींनो, या दिवशी एक अशी चूक अनेक महिलांकडून न कळत होते, ज्यामुळे उपवास अपूर्ण राहिल्याचे मानले जाते. तसेच या दिवशी चुकूनही एक विशिष्ट पदार्थ खाऊ नये, अशी ही परंपरा आहे. तो पदार्थ कोणता आणि उपवासाच्या दिवशी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत, आता पुढे सविस्तर जाणून घेऊया. भावाच्या उपवासाच्या दिवशी काय खाऊ नये, कोणत्या चुका टाळाव्यात. मैत्रिणींनो, आता सर्वात महत्वाचा विषय येतो, तो म्हणजे भावाच्या उपवासाच्या दिवशी चुकूनही या पदार्थ खाऊ नयेत. कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या भारतामध्ये प्रत्येक प्रांतांची परंपरा थोडी वेगळी आहे, त्यामुळे उपवासाचे नियमही काही ठिकाणी बदलतात. मात्र काही गोष्टी जवळपास सर्वत्र समान मानल्या जातात. सर्वात आधी म्हणजे अनेक ठिकाणी अशी धार्मिक परंपरा आहे की भावाच्या उपवासाच्या दिवशी तामसिक अन्न पूर्णपणे टाळावे, विशेषतः कांदा आणि लसूण यांचा वापर करू नये असे मानले जाते, कारण उपवासाचा दिवस हा सात्विकता, संयम आणि भक्तीचा दिवस मानला जातो. तसेच मांसाहार, मद्यपान किंवा कोणत्याही प्रकारचे व्यसन या दिवशी पूर्णपणे वर्ज्य मानले जाते. काही ठिकाणी असे मानले जाते की उपवासाच्या दिवशी खोटे बोलणे, कोणाशी भांडणे, रागावणे, कटू बोलणे किंवा कोणाचा अपमान करणे हेही व्रताच्या भावनेला बाधक ठरते. आणखीन एक महत्वाची गोष्ट, पूजा न करता उपवासाचे पदार्थ खाणे टाळावे. प्रथम नागदेवतेचे स्मरण करावे, पूजा करावी, प्रार्थना करावी आणि त्यानंतरच उपवास सोडावा. उपवास करत असाल तर शक्यतो सात्विकच पदार्थ घ्यावेत. फळे, दूध, दही, साजूक तुपाचा अल्पाहार तसेच आपल्या घरच्या परंपरेनुसार उपवासाचे काही पदार्थ ग्रहण करावेत. मैत्रिणींनो, अनेक जणी असा प्रश्न विचारतात की या दिवशी हातावर मेहंदी का काढतात, ऐका. झोका का खेळतात, ऐका. आणि ज्या महिलांना भाऊ नाही त्यांनी उपवास करावा का. सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात मैत्रिणींनो, हातावर मेहंदी का काढली जाते, ऐका. सत्येश्वराच्या निधनानंतर नागदेवत्यांनी सत्येश्वरीला आधार दिला आणि तिच्या दुःखात तिची साथ सोडली नाही. काही दिवसांनी सत्येश्वरीला अशी भीती वाटू लागली की नागदेवही आता तिला सोडून जातील. तेव्हा तिने नागदेवतेसमोर हात जोडून विनंती केली, माझ्या भावाच्या रूपात तुम्ही मला सदैव साथ द्या, मला कधीही एकटे सोडू नका. असे म्हणतात की नागदेवांनी तिला वचन देताना तिच्या हातावर नागाच्या फण्यासारखी काही शुभचिन्हे उमटली होती. सत्येश्वरीच्या हातावर सत्येश्वरीने त्या चिन्हाचा आपल्या भावाच्या प्रेमाचे आणि नागदेवतेच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले होते. नागदेवतेच्या नागपंचमीच्या काळात महिलांनी हातावर मेहंदी काढतात असे देखील सांगितले जाते. मेहंदी ही भावावरील प्रेम, मंगल भावना आणि नागदेवतेच्या आशीर्वादाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे मेहंदी ही नागपंचमीच्या सणाला हातावरती काढली जाते. आता प्रश्न उरतो तो म्हणजे नागपंचमीला झोका का घेतला जातो. सत्येश्वरीच्या निधनानंतर दुसऱ्या दिवशी सत्येश्वरीला नागदेव दिसेनासे झाले. ती व्याकुळ झाली आणि त्याचा शोध घेत जंगलात फिरू लागली. शोध घेत असताना ती एका मोठ्या झाडाच्या फांद्यामध्ये अडकली. तेवढ्यात नागदेव तिच्या समोर प्रकट झाले आणि तिला सत्येश्वरीच्या रूपात दर्शन दिले. आपल्या भावाचे दर्शन झाल्यामुळे सत्येश्वरीचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या आनंदात ती झाडाच्या फांदीवर झोका घेऊ लागली. तेव्हापासून नागपंचमीच्या दिवशी मानाचा झोका घेण्याची परंपरा सुरू झाली. असेही मानले जाते की झोका जितका उंच जातो तितकी भावाची प्रगती उंचावत जाते आणि झोका खाली येताना भावाच्या आयुष्यातील दुःख, संकटे आणि अडचणी दूर होतात. ही श्रद्धेची भावना असून अनेक भागात आजही ही परंपरा जपली जाते. भाऊ नसेल तर भावाचा उपवास करावा का. बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की नागपंचमीच्या आदल्या दिवशी धरला जाणारा भावाचा उपवास हा नागदेवतेला भाऊ मानून केला जातो. म्हणूनच ज्या महिलांना भाऊ नाही त्यांनी नागदेवतेला आपला भाऊ मानून हा उपवास अवश्य करावा.
मैत्रिणींनो, या दिवशी नागदेवतेबरोबरच भगवान शिवांचीही पूजा केली जाते, कारण भगवान शिवांच्या गळ्यात वासुकी नाग विराजमान आहेत. त्यामुळे शिवपूजा आणि नागपूजा केल्याने त्यांच्या कृपेचा आशीर्वाद आपल्याला लाभतो. आता आपण जाणून घेऊयात या दिवशी कोणत्या गोष्टी टाळाव्यात. मैत्रिणींनो, परंपरेनुसार नागपंचमी आणि भावाच्या उपवासाच्या दिवशी काही गोष्टी वर्ज्य मानल्या जातात. या दिवशी शक्यतो तळण तळू नये, कारण अग्नीवर तळणी करणे टाळण्याची परंपरा देखील आहे. तसेच विळी, चाकू किंवा धारदार हत्यारांनी भाजी किंवा इतर पदार्थ चिरणे टाळावे, अशी ही प्रथा अनेक ठिकाणी पाळली जाते. या दिवशी अतिशय गरम अन्न खाऊ नये. उपवासाचे पदार्थ असले तरी ते थोडे थंड झाल्यावरतीच ग्रहण करावेत. त्यानंतर याशिवाय कोणाशीही वादविवाद करू नये, कटू बोलू नये, राग धरू नये किंवा कोणाचं मन दुखवू नये, कारण उपवासाचा खरा अर्थ केवळ अन्नाचा त्याग नसून मन, वाणी आणि आचरण यांचीही शुद्धता राखणे हा आहे. श्रद्धा, प्रेम आणि शांत मनाने केलेला भावाचा उपवास सर्वाधिक फलदायी मानला जातो, अशी आपल्याला परंपरेची शिकवण आहे. तर मैत्रिणींनो, आज आपण नागपंचमीच्या आदल्या दिवशी केला जाणारा भावाचा उपवास याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली आहे. या उपवासामागील सत्येश्वरी आणि सत्येश्वर यांची कथा, या उपवासाचे महत्व कोणते, पुण्यफळ कोणते, हातावर मेहंदी का काढली जाते, मानाचा झोका का घेतला जातो, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि हा उपवास कसा करावा, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतल्या. मैत्रिणींनो, आपल्याला प्रत्येक सणामागे केवळ धार्मिक विधी नसतात, तर त्यामागे प्रेम, आपुलकी, नात्यांची जपणूक, श्रद्धा आणि संस्काराचा अतिशय सुंदर संदेश दडलेला असतो. भावाचा हा उपवास याच भावनेने केला जातो. म्हणून हा उपवास करताना केवळ परंपरा म्हणून नव्हे, तर आपल्या भावाच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घ आयुष्यासाठी, सुख समृद्धीसाठी आणि संपूर्ण कुटुंबाच्या मंगलासाठी मनापासून प्रार्थना करा. भगवान शिव आणि नागदेवतेची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो, हीच प्रार्थना. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री